मित्रांनो नमस्कार. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. बांधवांनो, खरं म्हणजे या महिन्याचं जे पारंपरिक आणि धार्मिक स्वरूप आहे तर त्याला पौराणिक संदर्भ वेगळे आहेत. पण प्रशासनाच्या अंगाने जर या महिन्याचा जर आपण विचार करतो म्हटलं तर जी काही एक जबाबदारी तुम्हा सर्वांवरती येऊन पडते आहे आणि या जबाबदारीला न्याय देण्याहेतू ज्यांचा आपण वारंवार आवाज रेडिओ वर्धाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे ते आपल्या वर्धा जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले यांच्या संदर्भातले अनेक तपशील आणि त्यांचा आवाज आणि त्यांच्या मुलाखती आपण आजवर या मंचावरून प्रस्तुत केलेल्या आहेत. पण बांधवांनो, आज ज्या विषयानुरूप आपण ज्या व्यक्तिमत्वाला आपल्या स्टुडिओमध्ये पाचारण केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की जागर स्त्री शक्तीचा या आपल्या अनोख्या कार्यक्रमाची निर्मिती करत असताना आपल्या डोक्यामध्ये सगळ्यात आधी कन्सेप्ट होती की आपल्या वर्धा जिल्ह्यातील ज्या कर्तृत्ववान महिला आहे त्यांचा आवाज तुमच्या सगळ्यांच्या कानामनापर्यंत जावा, हाच या कार्यक्रम निर्मिती मागचा उद्देश होता. आणि आज जो आवाज मी तुम्हाला ऐकवणार आहे अर्थातच तो आवाज आहे प्रियंका पवार कर्डिले यांचा. अर्थातच उपजिल्हाधिकारी महसूल विभाग वर्धा यांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये पाचारण केलं आहे आणि औचित्य आहे जागर स्त्री शक्ती या कार्यक्रमाचं. अर्थातच या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. प्रियंकाजी, रेडिओ वर्धाच्या वतीनं आणि आपला आवाज ऐकणारी जी आमची रसिक मंडळी आहे आणि तमाम माता भगिनी आहे त्या सगळ्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद रेडिओ वर्धा, मला या मंचावर आपण बोलवलं त्याबद्दल. खरं म्हणजे आता महसूल हा अत्यंत जिव्हाळ्याचा म्हणण्यापेक्षा आपल्या घराचं जे बजेट आहे तर तिथपासनं याची भूमिका आपण सातत्याने विशेषतः स्त्रियांना ती सांभाळावी लागते. आपण प्रशासनात आहात पण घरचा जो महसूल आणि घरची जी प्रकरणं आहे बजेटची, तर मला नाही वाटत त्यामध्ये साहेबांचं काही कोऑर्डिनेशन आणि काही असेल, कारण ते सगळे अधिकार आणि ते सगळे निर्णय त्या घरच्या माऊलीला घ्यावे लागतात. तर आपण थोडंसं बॅलेन्स पद्धतीने हे थोडंसं आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. प्रशासकीय जबाबदारी म्हटलं की खूप ताणतणाव आणि विशेषतः म्हणजे महसूल विभागावरती प्रचंड कामाचा ताण असतो. पण याही अवस्थेमध्ये हे जे काही दोलायमान आयुष्य आपल्या वाट्याला येतं कधी कधी, कारण आता घरी सांभाळावं लागतं आणि प्रशासन पण सांभाळावं लागतं. तर हे सर्व करत असताना स्त्रियांना संवैधानिकरित्या जे काही हक्क प्रदान झालेले आहेत तर ओव्हरऑल त्या संदर्भात मॅडम तुम्हाला काय वाटतं नेमकं एक स्त्री म्हणून? एक आपण खूप मोठा कालखंड जर बघितला तर आपला म्हणजे मानवी इतिहास जर बघितला तर तो खूप मोठा कालखंड आहे. त्या कालखंडापासून आपण एक आत्तापर्यंत ह्या 21व्या शतकापर्यंत पोहोचलेलो आहे. तर हा पूर्ण जर कालखंड बघितला त्यामध्ये आत्ताची जी 100-1 वर्ष जर सोडली तर तोपर्यंत स्त्रियांना काही खूप मोठे अधिकार, हक्क किंवा काय त्यांच्या म्हणजे म्हणण्याला खूप किंमत होती अशातला काही भाग नव्हता. ह्या ज्या आहेत सगळ्या डेव्हलपमेंट आपण जे पाश्चात्य देश जरी बघितले, भारत जरी बघितला तरी जे आहे स्त्रियांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये वावर जो आहे तो हा मागच्या 100 वर्षातून खरं बघायला गेलं तर भारतामध्ये तर ह्या एक मागच्या 50-1 वर्षामध्ये हा जो आहे वाढलेला आहे. अपवादाने काही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रिया ज्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत त्या घडून गेलेल्या आहेत, परंतु तो एक अपवाद होता. परंतु आत्ता जे आहे जे आपल्याला सगळे समान अधिकार मिळतात आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, समान अधिकारापेक्षा पण पुढे जाऊन जे आहे महाराष्ट्र शासनाचं तर समजा आपल्या नोकऱ्यांमध्ये 33% आरक्षण आहे. आता आपल्या राजकीयाच्या मध्ये आरक्षणाची गोष्ट चालू आहे. तर ह्या संधी ज्या आहेत त्या आत्ता ह्या काही वर्षांमध्ये स्त्रियांना ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत. आणि बघायला गेलं आपण आजूबाजूला जरी बघितलं तरी ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, माझ्या भगिनी आहेत, ह्या सगळ्या ज्या संधीचं खरंच सोनं करताना मला दिसत आहेत. आणि जर आपण या 10-15 वर्षाचा जर इतिहास बघितला तर 10वीच्या परीक्षा असो, 12वीच्या असो किंवा संगणकी ज्या आपल्या कम्प्युटरचं क्षेत्र आहे, IT चं क्षेत्र आहे किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, तर महिलांच्या उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जे आहे तर ते मुलांपेक्षा जास्त आहे. म्हणजे 10वीचा निकाल लागला त्यानंतर आपल्याला कळून येतं की यावेळेस टॉपर कोणतं फक्त मुलीच आहेत. 12वीत पण असं झालेलं आहे. तर ही जी एक शैक्षणिक क्रांती आपल्या देशांमध्ये घडून आली
तर यामागे नेमकी कुठली पार्श्वभूमी असू शकते आणि त्याचा जो काही एक ओव्हरऑल आढावा आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितला की गेल्या 100 वर्षाचा जो काही इतिहास आहे तर तो सगळ्यांना माहिती आहे, पण या गेल्या 10-20 वर्षातलं जे काही बदलतं वातावरण आहे स्त्रियांच्या संदर्भात तर ते सध्या सकारात्मक आहे असं म्हटलंच काही वावगं ठरू नये. महसूल म्हटल्यानंतर प्रामुख्याने पैसा, त्याचं व्यवस्थापन, त्या अनुषंगानं येणारी कामं आणि जबाबदारी, तर याचं समायोजन करताना जो काही ताणतणाव येतो तर तो त्याला कसं टॅकल करता मॅम तुम्ही, कारण ही फार जिकिरीची जबाबदारी असते. प्रशासकीय याच्यामध्ये बघायला गेलं जरी आपण महसूल म्हणलं तरी जो विषय आहे तो जमिनीशी संबंधित असतो आणि आपला मोठा वर्ग जो आहे तो शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे आमचा रोजचा संबंध जो आहे, माझं जे पद आहे ते भूसंपादन पद आहे, परंतु वेगवेगळ्या पदावर SDM म्हणून काम करताना पण जर सामान्य शेतकरी ज्याचा 7/12 हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो त्याच्याशी संबंधित आम्ही सगळी कामं करत असतो. तर तो अगदी तळागाळातून आलेला शेतकरी असतो तर त्याचे प्रत्येक गोष्ट जी आहे त्याची काही अडचण असेल तर बऱ्याचदा ते वकिलांमार्फत सुद्धा सांगू शकत नाही, तर त्याला कधी कधी त्याची अडचण नीट सांगताही येत नाही. अशा ह्याच्यामधून तर आपण त्याचं जितकं समजून घेऊन त्याला काहीतरी सोल्युशन देणं जे आहे ते खूप गरजेचं होऊन जातं. खरं तर ह्या सर्व्हिसेसमध्ये येतानीच प्रत्येकाला जे आहे महसूल विभागात येण्याची इच्छा असते. UPSC करत असाल तुम्ही तर कलेक्टर बनण्याची इच्छा असते किंवा MPSCतून बऱ्यापैकी डेप्युटी कलेक्टर, हेच की या पदांचा सामाजिक क्षेत्रामध्ये जो आहे तर या पदांचा जास्तीत जास्त संबंध येतो. तर त्याच्यामुळे तो एक तणाव येतोच. म्हणजे शेतकऱ्यांचे शेकडो प्रश्न असतात. महसूल म्हटल्यानंतर थेट त्याचा संबंध ज्या पद्धतीने आता आपण म्हटलं की भूसंपादन हे वाटते तितकं सोपं नाही. म्हणजे जमिनीच्या मोजणीपासून त्याचं जे काही प्रशासकीय भाषेमध्ये त्याला आणखी एक वेगळा शब्द आहे तो आता या ठिकाणी मला आठवत नाही आहे, पण हे सर्व करत असताना पुरुष आणि स्त्री, खरं म्हणजे आता या फक्त 2च जाती आहेत आता संबंध निसर्गांमध्ये, परंतु जो एक धार्मिक पगडा आपल्या मनावर सातत्याने वार करत असतो त्यामध्ये मग ते सगळं जातीव्यवस्था आणि ते वर्णव्यवस्था हे सगळं याचे सगळे परिणाम पण आपण भोगलेले आहेत, अजूनही भोगतो आहोत. हे सगळं टाळून नवी दालन आता स्त्रियांसाठी फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे, विशेषतः शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अनेक लढवय्या कर्तबगार स्त्रियांनी या महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. तर या संदर्भात काय वाटतं मॅम, कारण आता अनेक स्त्रिया अशा आहे, म्हणजे सावित्रीबाई असतील, माता रमाई आहे, जिजाऊ आहे, यांचा आपण सातत्याने उल्लेख करतो. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे यांच्याशी सहसंबंध जोडत असताना आता ही जी तरुण पिढी आहे कॉलेजमधली, तर खरंच यांचं असं समायोजन होऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. हा जर बघायला गेला तर हा काळ जो आहे तो 18व्या शतकामध्ये वगैरे जे आहे 19व्याच्या सुरुवातीला, तर याच्यामध्ये सावित्रीबाई फुले त्यांनी खूप खूप मोठं जे आहे योगदान दिलेलं आहे, जे आजसुद्धा आपण बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी जे आहे मुलींना शाळेमध्ये पाठवत नाहीत किंवा आपण एक की तेवढी उत्सुकता नसते की ठीक आहे जेवढ्यापर्यंत आहे जवळ आहे शाळा तितक्यापर्यंत पाठवायचं, पण त्याच्या पुढचं हायर एज्युकेशन वगैरे ते सगळ्याच मुलींना हक्काने मिळते अशी गोष्ट नाही आहे. पण त्या काळामध्ये जाऊन त्या काळाच्या पुढे इतक्या म्हणजे जवळपास एक 200 वर्ष पुढचा विचार करून यांनी जे काम केलेलं आहे त्याची फळं मला असं वाटतंय की आज रोजी आम्हाला मिळतात आहे. आम्ही जे आज रोजी हे इथं दिसतोय किंवा तुमच्या समोर येऊन जे बोलू शकतोय किंवा आम्हाला जे वाटतंय प्रत्येकीला जे इतक्या स्वतंत्रपणे बोलू शकतोय त्याचं कारण त्याची बीज जी आहेत ती सगळी याच्यामध्येच आहेत. ती बीज जिजाऊंनी रोवलेली आहेत, माता रमाबाईंनी रोवलेली आहेत आणि सावित्रीबाईंनी रोवलेली आहेत. आम्ही सगळ्या ज्या आहेत त्या या सावित्रीच्याच कन्या आहोत. आज रोजी ज्याही आम्ही प्रशासनामध्ये आहेत, आर्मीमध्ये आहेत, डॉक्टर्स आहेत, आम्ही सगळ्यात जे आहेत हे यांच्याच कन्या आहोत आणि यांच्याच आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. नक्कीच. कारण म्हणजे आता पुरुषप्रधान जी मानसिकता आहे त्याला अनुषंगून आता सावित्रीबाईंचा उल्लेख झाला तर असं म्हटलं जातं गमतीनं, सावित्रीच्या लेकी घरोघरी पण ज्योतिबाचा शोध जारी. म्हणजे आता प्रत्येक घरी सावित्रीच्या लेकी आहेत पण ज्योतिबांची कमतरता आहे. तर असं काहीच तुम्हाला वाटतंय का? खरं म्हणजे आता हा गमतीचा जरी प्रश्न असेल तरी पण या समाजाचं जे काही चित्र आहे पुरुषप्रधान आणि पितृसत्ताक जे आपण सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो, तर काय वाटतं मॅम तुम्हाला, प्रशासनात असे काही अनुभव आलेत का तुम्हाला? पूर्वी म्हणलं जायचं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणलंच. याच्यासाठी त्या कोर्टमध्येच एक प्रकारचं पुरुषप्रधान संस्कृतीचं हे आहे की यशस्वी फक्त पुरुषच होणार आहे, स्त्री नेहमी त्याच्या पाठीमागे राहणार आहे कुठंतरी. तो आता काळ बदललेला आहे, जिथं नाही बदलला तो बदलण्याची गरज आहे.
तर मी माझ्या म्हणजे स्वतःच्या अनुभवामधून सांगते की म्हणजे आमच्या घरामध्ये माझा मोठा भाऊ आहे, आम्ही तिघी बहिणी आहे. हो. पण मला लहानपणापासून एकदाही कधी आठवत नाही की आमच्या कुणाच्या शिक्षणामध्ये फरक केला गेला. आमची आई असो, आमचे वडील असो, तर यांनी कुणीही आमच्या शिक्षणामध्ये कधीच फरक केला नाही. त्यामुळे माझा भाऊ जितका सक्सेसफुल यशस्वी झाला हो. तितकीच मी पण झाले. हो. म्हणजे ही जी बीजं आहेत ही माझ्या वडिलांनी घेतलेली भूमिका आहे. बिलकुल. माझ्या पाठीमागं ते उभे राहिले. हो. पुढच्या शिक्षणासाठी माझा भाऊ माझ्या पाठीमागं उभं राहिला. हो. तर ही त्यांनी त्यांची मानसिकता बदललेली आहे. बरोबर. त्यामुळे मी इथंपर्यंत पोहोचले. हं. अशाच प्रकारची जे तुम्ही म्हणाला की ज्योतिबाची खरंच गरज आहे का, तर नक्कीच खूप खूप जास्त गरज आहे. कधी नव्हती एवढी गरज आहे. हो. कारण की आता जे आहे स्त्रीला दुहेरी भूमिका करावी लागते. हो. आपण जे एक इंग्लिशमध्ये म्हणतो की ट्रान्झिशन फेज, बदलाचा काळ, संक्रमणाचा काळ, याच्यामधून आपण जात आहे. की पूर्वी जी स्त्रियांवर एक सगळी घरातली जबाबदारी होती, त्यांच्यावर बाहेरची कोणतीच जबाबदारी नव्हती की बँकमध्ये जायचे, खाते उघडायचे, अमुक व्यवहार करायचे, तमुक व्यवहार करायचे, हे काहीच नव्हतं. त्या फक्त चूल आणि मूल इतक्यापर्यंतच तिचा रोल होता. पण आज रोजी जेव्हा आम्ही बाहेर पडलेलो आहे, आम्ही बाहेर जे आहे काम करतोय सकाळ टू संध्याकाळपर्यंत, जे आहे माझ्या असंख्य भगिनी ज्या आहेत, मी तर समजा हे ऑर्गनाइज सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टर याच्यामध्ये आहे, परंतु माझ्या घरी काम करायला ज्या स्त्रिया येतात समजा त्या पण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, त्या पण 7-8 तास कामच करत असतात. तर आम्हाला जी आहे आमची घरची जबाबदारी जी आहे पूर्णपणे पार पाडूनच, सगळ्यांच्या वतीने बोलते मी की ती पार पाडूनच आम्हाला की नोकरी पण करावी लागते आणि ते पण, हा जो दुहेरी ताण जो आहे तो आज रोजी आजच्या स्त्रीवर नक्कीच निर्माण झालेला आहे. आणि तिची जर याच्यातून थोडीशी जर सुटका होणं थोडी नक्कीच गरजेची आहे. नाही झाली तर तिची मोठ्या प्रमाणात तिची जी आहे मानसिक ताणतणाव, शारीरिक झीज, या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि त्याचा पुढे तिला नक्कीच म्हणजे खूप त्रास पण होईल. याच्यातून तिला ते जावं लागेल. त्यामुळं घरामध्ये ज्योतिबा असणं खूप गरजेचं आहे. बिलकुल मॅम. सरांशी पहिली भेट कधी झाली तुमची? म्हणजे आता थोडंसं मी कौटुंबिक त्या बाबीकडे वळतो, कारण ज्या पद्धतीने आता आपण प्रत्येक घरामध्ये ज्योतिबांची गरज आहे आणि खरोखरच म्हणजे आपलं कुटुंब जर समजूतदार असेल तर त्या महिलेला नवी क्षितिज अनुभवायला किंवा त्या क्षितिजाच्या पल्याड बघण्याची जी काही एक दृष्टी आहे तर ती देण्यासाठी बापाची भूमिका जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच नवऱ्याची पण असतं. कधी कधी काय होतं की बाप एकदम टिपिकल विचारसरणीचा असतो पण नवरा प्रचंड पुरोगामी असतो. कधी कधी याच्या अगदी उलट पण होऊन जातं. म्हणजे एखाद्या स्त्रियांमध्ये इतकी सगळी प्रतिभा असूनही सासरी गेल्यानंतर तिची प्रतिभा जागच्या जागी मरून जाते आणि तिचं जे काही वैयक्तिक आयुष्य आहे ते तर डिस्टर्ब होतंच, पण तिचं सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहे. तर मी त्या अनुषंगाने आपण ही मुलाखत पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. सरांशी पहिली भेट कधी झाली? सरांशी पहिली भेट माझी जी आहे, आम्ही जेव्हा 2014चं आमचं ट्रेनिंग आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षामधून आमच्या दोघांचंही सिलेक्शन झालेलं होतं. त्यावेळी ट्रेनिंग दरम्यान आमची भेट झालेली आहे. त्याच्यातूनच एकमेकांचे विचार पटणं, एक आपण सहजीवन जे म्हणतो की या व्यक्तीसोबत आपण जे आपलं सहजीवन जे आहे खूप चांगल्या प्रकारे घालू शकतो. तर अशा प्रकारचा जो आपण एखाद्याबद्दल विचार करतो ते पूर्ण ओव्हरऑल जी व्यक्ती जी आहे ती पूर्णपणे आपल्याला आवडते, अशा ह्याच्यातून जे आहे आमचं 2014 ओळख झालेली होती आणि त्याच्यानंतरच 2015 आमचं लग्न झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की एखाद्या स्त्रीची प्रतिभा जी आहे किंवा तिचा जो लाईफ टर्निंग डिसिजन्स असतात ते जे असतात की जो तिचा लग्नापूर्वीचा कालखंड, त्यावेळेस तिच्या आयुष्यामध्ये असणारे पुरुष हे पूर्णपणे वेगळे असतात, जे कधी कधी तिच्या वतीने तिचे डिसिजन घेत असतात. तिने घेतलेल्या डिसिजनला एकतर सपोर्ट करत असतात किंवा विरोध करत असतात. ते जे आहे तिचं पूर्णपणे आयुष्य जे आहे लग्नानंतर पूर्ण
वेगळं होऊन वेगळं होऊन जातं. जातं. ते तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कधी कधी खूप पुरोगामी अशा पद्धतीचं तिला सगळे लोक मिळतात आणि तिची प्रतिभा जी आहे ती उज्ज्वल होत जाते. आणि कधी कधी अशा प्रकारचे मिळून जातात की ती मलिन होत जाते. परंतु मला जेवढे आधी चांगले मिळाले तितकेच मला माझ्या लग्नानंतरही जे आहे की म्हणतात ना की एवढ्या मोठ्या आणि यशस्वी पुरुषाची पत्नी होणं हो. ती सुद्धा त्यात एक खूप मोठी जबाबदारी आहे. हो. परंतु राहुल यांचा स्वभाव जो आहे तो अत्यंत संवेदनशील आहे. हो. जे त्यांना भेटलेले असतील त्यांनाही ती गोष्ट बिलकुल. खूपदा जाणून जाते. नक्कीच. तर जितका संवेदनशील तितकाच कर्तृत्ववान हो. असा आहे. आणि परंतु त्यामध्ये जे आहे एक त्यांचा जो विषय आहे तो आहे मराठी साहित्य. हो. त्यामध्ये स्त्रीवादी जे साहित्य जे आहे त्यामध्ये इतकं वाचन झालेलं आहे. त्यामध्ये आपोआपच स्त्रियांबद्दल जो आहे एक आदराची, परंतु तितकाच त्यांना एक उंबरठा ओलांडणं जे गरजेचं आहे तर त्याची त्यांना नक्कीच खूप जाणीव आहे. त्यातून आमचं जे एक आता आमच्या लग्नाला जवळपास 8 वर्ष झाली. हो. परंतु आमच्या दोघांच्याही जबाबदाऱ्या अशा प्रकारच्या आहेत की आम्हाला सोबत पोस्टिंग खूप कमी वेळा मिळाली. हो. परंतु त्या गोष्टीची कधीच त्यांनी तक्रार केलेली नाही. बरोबर. कधी कधी समजा मला जे आहे माझाही जॉब अशा प्रकारचा असल्यामुळे की येणं जाणं उशिरा, परंतु त्या गोष्टीचीही कधीच यामध्ये थोडासाही कधी जाणीव जी आहे करून दिलेली नाही त्यांनी या गोष्टीची की यामध्ये काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम होतोय काय. बऱ्याच मुलांचं किंवा जे सक्सेसफुल असतात त्यांचं असं असतं की आपण जे आहे नोकरी न करणारी मुलगी करू जेणेकरून जे आहे घर चांगल्या प्रकारे सांभाळले जाईल. पण त्यांच्यामध्ये हा विचार जो आहे तो नव्हता कधी. बिलकुल. आणि त्यामुळे असेल की माझा एक छोटा मुलगा आहे तर त्याची ज्यावेळेस मी चंद्रपूरला होते तर त्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर होती. हो. हो. तर त्याच वेळेस माझा जो मोठा मुलगा आहे त्याची पूर्णपणे जबाबदारी त्यांनी घेतलेली होती. खरं म्हणजे आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये स्त्रिया पुरुष दोघेही काम करतात. असेही अनेक उदाहरणं आहेत की चांगल्या पगाराची नोकरी महिलांना सोडावी लागलेली आहे केवळ त्या नवऱ्याच्या अट्टहासापायी. कारण मग मूल झाल्यानंतर त्या मुलाचा सांभाळ कोणी करावा. कारण प्रश्न असा आहे की आता आधी संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपल्यासोबत आई वडील सासू सासरे राहायचे, पण आता काळाच्या ओघामध्ये हे प्रमाण प्रचंड कमी झालेलं आहे. त्यामुळे या नव्या पिढीमध्ये जे आता चॅलेंजेस आणि जे काही आव्हान आहे कौटुंबिक, तर या आव्हानाला तोंड देता देता पार नाकी 9 यायला लागतं. आणि कुटुंब व्यवस्था आता भविष्यात उद्ध्वस्त होईल की काय अशी पण भीती आता या नव्या पिढीकडे बघितल्यानंतर आपल्या काळजात असं जरा बरं नाही वाटत हे सगळं चित्र बघितल्यानंतर. तर या नव्या पिढीला या संदर्भात मॅडम काय सांगाल तुम्ही? खरं तर आपण ज्यावेळेस दोघंही नोकरी करणार आहे तर त्यावेळेस हे विषय ओघानेच येणार आहेत की जैविकरित्या किंवा बायोलॉजिकली आपण बघितलं तर त्यामध्ये मूल जे आहे तर हा स्त्रीचा खूप एक लहानपण जे आहे मुलाचं किंवा काय तर हा स्त्रीचा सहभाग जो आहे तो कितीतरी पटीने तो जास्तच असतो. ती गोष्ट कुणी नाकारू नये. कारण आणि ती म्हणजे त्याचा खरं तर जो आहे तो गर्वच असावा. प्रत्येक स्त्रीला जो आहे त्याच्याबद्दल गर्वच असावा की ही जी आहे ही माझी जबाबदारी आहे, माझ्याकडून चांगल्या प्रकारे पार पाडण्याचाच आपण. कारण तीही एक खूप मोठी गोष्ट आहे. एका भविष्याला जन्म देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ते करत असताना जे आहे एक कधी कधी आता प्रायव्हेटमध्ये तसं आम्हाला जे आहे मॅटर्निटी लिव्ह वगैरे मिळते, पण प्रायव्हेटमध्ये जे आहे तर त्यांना समजा जॉब वगैरे सोडावा लागतो. पण मला असं वाटतं की हे जे आहे हे थोडं टेम्पररी असावं की ती एक आयुष्याची जी आहे ती फेज आहे आपल्या, ते 1 वर्ष 2 वर्ष जे आहे ज्यामध्ये त्यांना खूप कम्प्लीट अटेन्शन समजा ज्याचं गरजेचं आहे लहान मुलाला ते आपल्याला द्यावं लागतं त्यावेळी. आणि अशा वेळी मला असं वाटतं की नक्कीच आपण एकत्र कुटुंब पद्धती वगैरे याचाही सांगितलं ते मला अभिमानाने सांगेल मी की मी ज्यावेळेस ट्रेनिंगमध्ये होते, ज्यावेळेस राहुल ट्रेनिंगमध्ये होते तर त्यावेळेस माझ्यासोबत माझ्या सासूबाई राहत होत्या. आणि आमचं म्हणजे मूळ अहमदनगरचं आहे, परंतु आम्ही राहत साताऱ्यामधल्या एका तालुका प्लेसला होतो. परंतु त्या आनंदाने त्यावेळी माझ्यासोबत राहिल्या. कारण माझा मुलगा जो आहे तो 10 महिन्याचा होता. आणि त्या पूर्ण ट्रेनिंगचा काळ आम्ही 2-4 ठिकाणी फिरलो. त्या पूर्ण वेळ माझ्या सोबत होत्या आणि त्या तशा प्रकारे सोबत असल्यामुळे मला जो आहे मी माझ्या कामाला एक 100% जे म्हणतो ती देऊ शकले. बरोबर आहे. तर ही जी गोष्ट आहे
की एकत्र कुटुंब पद्धती किंवा आपले सासू सासरे असतील, कुणाचे आई वडील असतील, ते आपल्या सोबत राहणं याचं काहीतरी मला स्पेसच पाहिजे आणि मग आम्ही दोघं आणि मग आमची 2 मुलं ह्या प्रकारचं करण्यापेक्षा जिथं समजा गरजच आहे, कधी कधी शहरी भागामध्ये अगदी छोटी घरं असतात किंवा काय, ह्या जर गोष्टी काही सोडल्या तर जे आहे आपण त्यांची मदत घेणं जे आहे ते खूप आपल्याला म्हणजे गरजेचं पण आहे आणि त्याच्यातून एक चांगली जी कुटुंब व्यवस्था जी आहे तीच पुढे निर्माण होईल. बिलकुल. नक्कीच नक्कीच नक्कीच. खरं म्हणजे आता स्पर्धा परीक्षेचं जे काही आता वातावरण आहे, म्हणजे आता थोडं वेगळ्या धाटणीचा प्रश्न विचारतो की आधी असं वाटायचं की फक्त मुलांनी ती तयारी करावी, कारण पुरुषांनी कमवावं आणि महिलांनी त्याचं व्यवस्थापन करावं. पण आता ही संकल्पना पुरेपूर बदललेली आहे. घराच्या जडणघडणीमध्ये जितका माणसाचा वाटा आहे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वाटा स्त्रियांचा असतो आणि हे इतिहासानं आणि या संस्कृतीनं, आपल्या भारतीय संस्कृतीने सिद्ध करून दाखवलेलं आहे. सध्या हे जे काही स्पर्धा परीक्षेचं जे काही युग आहे, तर या युगामध्ये प्रत्येक मुलीला पण असं वाटतं आता कणखरपणे की आपणही आपलं करिअर जे आहे तर ते उज्ज्वल करावं. या मुलाखतीच्या निमित्तानं आपला आवाज अशा ज्या काही युवती आहेत की ज्या आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील किंवा ग्रॅज्युएशन पास आऊट होत असतील किंवा 12वीमध्ये शिकणारे असतील, तर त्यांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी मॅडम आपण काय त्यांना सांगू इच्छिता? माझं सांगणं हे तरुण पिढीला, म्हणजे जे स्पर्धा परीक्षांचा विचार करतात आहे त्यांना एवढंच राहील की तुम्ही ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये येता तर त्याचा पूर्णतः या क्षेत्राचा म्हणजे अभ्यास करणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु हे क्षेत्र काय आहे, कशाचं आहे, यामध्ये किती स्पर्धा आहे, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच तुम्ही या क्षेत्रामध्ये यावं. फक्त कुणीतरी असं सांगितलं अमुक तमुक झालेलं आहे आणि मग याचा व्हिडिओ बघितला, त्याचा व्हिडिओ बघितला आणि मग ते मला फार मोटिवेशनल वाटलं, मला त्यांचं भाषण, मग मी करायला लागलो, असं कोणतंही न करता तुम्ही ज्यावेळेस इकडे येताय तर त्यावेळेस तुम्हाला एक तुमचा प्लॅन बी सुद्धा रेडी ठेवावा लागतो. पूर्वी असं हे करायचं की नाही होणारच आहे होईल म्हणून, परंतु ती संख्या खूप मोठी आहे, त्यात चूक तुमची नाही आहे, कारण की जी पदं आहेत ती एक ठराविक लिमिटपर्यंत मर्यादित आहेत. ते शासनामध्ये किती लोक दरवर्षी भरती होणार, परंतु देणाऱ्यांची संख्या आहे ती इतकी मोठी आहे, त्यातले ज्याचं नाही झालं तो काय अगदी कॅपेबलच नव्हता कशाला किंवा काय होईला, तर तसं काही नाही. परंतु ही स्पर्धाच इतकी मोठी आहे की प्रत्येकजण ह्याच्यामध्ये सिलेक्ट नाही होऊ शकत. हे तथ्य आहे. म्हणजे आमची ज्यावेळेस आम्ही तयारी करत होतो तर आमच्या आजूबाजूला जे अत्यंत हुशार आणि खूप कर्तृत्ववान अशीही मुलं होती आजूबाजूला, परंतु समजा काही कारणामुळे असेल, काही थोडासा जो नशिबाचा एक शेवटचा भाग येतो त्यामध्ये, तयारी आणि हे सगळा कष्ट हा एक भाग झाला आणि तर त्यांचं नाही झालं, तर ती कर्तृत्वान नव्हती अशातला काही भाग नाही, पण नाही झालं. पण मग हा सगळा विचार करता आम्हाला आज रोजी असं वाटतं की प्रत्येकाचा जो आहे प्लॅन बी हा रेडी पाहिजे, की आपलं झालं तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे, आपण तेवढे त्याच्यासाठी आपले 100% देऊ, सगळी तयारी करू, सगळं करू, जी आपल्याला एक ऑप्टिमम 2-4 वर्ष द्यायचे तीही देऊ, परंतु ती नाही झाली तर त्याच्यातून पॉझिटिव्हली मूव्ह ऑन होणं, म्हणजे निगेटिव्हली नाही की आपण इथं नाकारलो गेलोय ना, आता मी काय करू आणि माझं कसं होणार आणि आता मी तर काहीच करण्याच्या ह्याचो किंवा ह्याची राहिलेली नाही आहे. तर असं न करता सुरुवातीलाच ह्याच्यामध्ये येताना एक प्लॅन बीचा विचार करणं जो असतो आणि तो प्लॅन बी रेडी ठेवणं की माझं झालं तर ठीक आहे, नाहीतर मी समजा एखादी माझ्याकडे प्रोफेशनल डिग्री असेल की मी डॉक्टर असेल तर मी प्रॅक्टिस करेल, इंजिनियर असेल तर मी या नोकरीमध्ये जाईल, फार्मसी असेल तर मी हे करेल, नसेल तर मी हा बिझनेस करेल, असं काहीतरी जे आहे, किंवा शेती असेल तर मी चांगल्या प्रकारे एक आधुनिक शेती करेल. हे जे सगळं आहे तर हे रेडी ठेवणं गरजेचं आहे. तो प्लॅन बी जर रेडी असेल बॅकअपला, तर तुम्ही जे आहे ते खूप पॉझिटिव्हली तुमचं इनपुट तो प्लॅन ए साठी देऊ शकता की ठीक आहे, झालं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही झालं तर हे मी नक्की करेल. ही एक गोष्ट सांगेल मी. त्याच्यानंतर जे आहे की कष्ट करायला मागं नका फिरू. ते क्रक्स आहे याचं की
आणि ते कष्ट करताना जे आहे आपण फक्त मेहनत म्हणजे फक्त वाचायचे म्हणून वाचणं नाही, एक स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणं जे आहे ते खूप गरजेचं आहे. कारण नॉलेज खूप वास्ट आहे. माहिती जी आहे आजकाल तर आपण गुगल झालं, यूट्यूबचे व्हिडिओ झालं, इतकी माहितीचा अक्षरशः आपल्यावर मारा होत असतो, त्या सगळ्या बाजूनी मारा होत असतो. तर त्यामधलं नक्की काय घ्यायचं आणि नक्की परीक्षेला काय गरजेचं आहे, कारण लिमिटलेस आहे सगळं, परंतु सिलेबस हा लिमिटेड आहे. तर त्या सिलेबसला धरून जे आहे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतील, तो तुमचा सिलेबस आणि मागच्या वर्षीचा प्रश्नपत्रिका हे समोर ठेवूनच तुम्हाला जो आहे तो अभ्यास करावा लागणार आहे. तरच तुम्हाला जो आहे तुमचा अभ्यास पण पूर्ण होईल, तुमची लिखाणाची जी आहे ती प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे जे आहे मार्क या परीक्षांमध्ये मिळवू शकता. नक्कीच. खरं म्हणजे मॅडम, आता सामुदायिक रेडिओ म्हटलं की आपल्याला वेळेची बंधनं पाळावी लागतात. खरं म्हणजे आता हा संवाद संपू नये असं मला मनापासून वाटतं, पण आता रेडिओच्या त्या बंधनाला आपण मानूया. आयुष्यातले केवळ हे 9 दिवस नाही, तर उरलेले जे काही आता वर्षाचे 365 दिवस आहेत, तर हे जरी उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल, पण महिलांच्या वाट्याला हा उत्साह केवळ 9 दिवसापुरता मर्यादित नसावा, तर तो कायम 365 दिवसही तिच्या वाट्याला यावा. यासाठी काय आवाहन कराल समस्त महिलांना? खरं तर हा खूप चांगला मला मंच आपण उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी खरंच पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद करते. आणि ह्याच्यातून एक सांगायचं झालं तर मेंटल हेल्थबद्दल मी बोलेल. बिलकुल, स्वागत. मेंटल हेल्थ जी आहे तर हा एक वाटायला गेलं तर हा नवीन कन्सेप्ट वाटेल एखाद्याला, परंतु हा तितकाच जुना पण आहे. की आपण जो आहे की प्रत्येक जणी आहे आज रोजी सकाळी उठल्यापासून एखाद्या कशात आपण एका घड्याळात अक्षरशः फिरत असल्यासारखं फिरत असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे 24/7, आठवडाभर, मग महिने, मग वर्ष. कधी कधी आपल्याला कळतच नाही की आपल्या आयुष्याची समजा एवढी वर्ष निघून गेलेली आहेत आणि आपण आपल्यासाठी जो आहे तो स्ट्रेस मॅनेजमेंट कोणतंच करत नाही. की काम आलेलं आहे ते करा, हे काम आलेलं आहे ते पूर्ण करा, मुलांचा अभ्यास आहे तो घ्या, तो अभ्यास नाही घेऊ शकलो त्याचा आपल्याला वाईट वाटतो. ज्या स्त्रिया ज्या वर्किंग आहेत त्यांना एक प्रकारचा गिल्ट राहतो की अरे मी घरी नाही वेळ देऊ शकत. जी घरी आहे तिला असं वाटत राहतं की अरे मी तर नोकरी नाही करत आहे. तर म्हणजे ह्या कुणी का असे ना, ती प्रत्येक स्त्री मुलासोबत वेळ नाही घालवला तरी त्याचं तिला वाईट वाटेल की अरे मी कशी आई आहे की ह्याची परीक्षा होती, ह्याचा मी अभ्यास नाही घेऊ शकले. तर हा जो गिल्ट फॅक्टर जो आहे प्रत्येकीमध्ये की त्याला आपण मॅनेज करायला पाहिजे, की त्याच्यातून आपल्याला एक प्रकारचा जो आहे मानसिक ताण खूप निर्माण होत जातो. आपण कुणीतरी बोललेली एखादी छोटी गोष्टीबद्दल विचार करत बसतो. सगळ्या स्त्रियांबद्दल बोलते मी की कुणाचं काहीतरी झालं त्याचा विचार करत बसणार. तर हा जो आहे तो ताण आपण मॅनेज करणं गरजेचं आहे आणि हा ताण मॅनेज करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढणं पण गरजेचं आहे, जे की खूप मिसिंग आहे. म्हणजे आम्ही तरी ज्या वर्किंग आहे ते थोडाफार प्रयत्न करतो, कधी कधी आमचे ट्रेनिंग असतात, सेमिनार असतात, आम्ही थोडं तरी बाहेर जातो, परंतु ज्या घरी आहेत त्यांच्याबद्दल घरच्यांचा असा कधी कधी हे येऊन जातो की नाही तुम्हाला कुठं बाहेर जाण्याचं काम पडतं. तर प्रत्येकीने जे आहे स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. म्हणजे तो रेग्युलर याच्यामध्ये असेल की एक वर्कआउट म्हणतो आपण किंवा एक रेग्युलर एक्सरसाइज म्हणतो, चालणं झालं, कोणाला ज्यांना जी योगा आवडत असेल ते असेल, झुंबा असेल, की तो एक जो आहे ह्या आपल्यामधल्या निगेटिव्ह एनर्जी रोज जमा होतात कुठल्या नाही कुठल्या कारणाने, तर तो बाहेर काढण्यासाठी आपल्याला खूप गरजेचं आहे हे. तर त्याच्यासाठी वेळ द्यावा. त्याच्यातून आपण मेडिटेशन वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे किंवा एक स्वतःसाठी एक थोडासा एक 5-10 मिनिट पॉज करून शांत जे राहणं आहे त्याच्यातून एक हळूहळू आपल्याला एक सवय डेव्हलप होईल की जो आपले रेग्युलर रोजचे ताण आहेत ते कमी होतील आपल्यावरच्या आणि एक आपल्याला एक मेंटली पीसफुल आणि एक चांगलं आयुष्य जे आहे ते जगता येईल. आणि त्यामुळेच आपल्या आजूबाजूचं आयुष्य म्हणजे आपल्यावर पूर्णपणे घराची जबाबदारी नाही म्हणलं तरी आहेच, तर आपल्या आजूबाजूचं वातावरण आपले, तर त्याच्यातून एक त्यांच्यासाठी सगळं ते पॉझिटिव्हच राहील स्वतःसाठी आणि बाकी कुटुंबासाठी आणि समाजासाठी. आणि जर सुदृढ मानसिकरित्या शारीरिकरित्या जर सुदृढ स्त्री असेल तर त्या निश्चितच त्या घराचं आणि समाजाचं आरोग्य जे आहे ते कितीतरी पटीने चांगलं होईल. खरं म्हणजे इतक्या पोटतिडकीने आपण बोललात, ते बोलत असताना
ज्या मनातल्या खऱ्याखुऱ्या ज्या सच्च्या भावना आहेत त्या खरोखरच आपल्या आवाजाच्या माध्यमातून आपल्या भगिनींपर्यंत नक्की पोहोचलेल्या असेल. आणि ज्या मेंटल हेल्थचा आपण प्रकर्षाने उल्लेख केला तर हे खरोखरच खूप गरजेचं आहे. कारण तिची मानसिकता बिघडली तर अख्ख्या घराचं काय होईल हे सांगता येत नाही. यासाठी घरामधल्या पुरुषांना सुद्धा माझं सांगणं आहे, त्यांना आव्हान आहे की कृपया तिचं मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी तिची मदत करा. इतकी सूचनासुद्धा या मंचावरून मी समस्त पुरुषांना देतो आहे. मॅडम, खूप मोकळ्या मनाने आपण आमच्याशी बोलल्यात. आणि एकूणच खरं म्हणजे आता जो एक वृक्ष विभाग म्हणूया त्याला, महसूल, कारण प्रचंड ताण असतो. आम्हा सगळ्यांना माहिती आहे की ही यंत्रणा कशी काम करते. पण याही जबाबदारीला न्याय देण्याहेतू न्याय देता देता आपण पारिवारिक जो काही एक डोलारा आहे खूप समर्थपणे सांभाळत आहात. येत्या भावी काळासाठी रेडिओ वर्धाच्या वतीनं तुम्हा उभयंतांना रेडिओ वर्धाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. आपण मोकळ्या मनाने आमच्याशी बोललात त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. आज नवरात्र उत्सवानिमित्त जागर स्त्री शक्तीचा या सदरामध्ये रेडिओ वर्धा 90.8 FM यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सामुदायिक रेडिओ केंद्र वर्धा 90.8 FM यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.